आमचे एक लिव्हर सिरोसिसचे पेशंट होते, तर त्यांना म्हणजे सर्जरी ॲडवाईस केलेली. त्यांना सांगितलं 3 ते 4 दिवसात सर्जरी जर केली नाही तर आम्ही काही गॅरंटी देणार नाही. पण त्यांची तेवढी अफोर्डेबिलिटी नव्हती. ते माझे चांगले म्हणजे ओळखीचे आहेत, तर त्यांनी विचारलं की आपण काही करू शकतो का. तर त्यांना मी म्हटलं 3 दिवस नाही, मला 1 आठवडा तरी द्या. तर त्यांना मी सांगितलं की पुढचा महिनाभर फक्त दुधावर राहायचं आहे, सॉलिड फूड काहीच खायचं नाही. बापरे. आणि रात्री अगदी कंटाळा आला तर रात्री थोडासा दूध भात खाल्ला तर चालेल, पण सॉलिड फूड बंद, फक्त दूध. आणि आजकाल अमूलचं कॅमल मिल्क पण मिळतं. तर हे जे लिव्हरचे पेशंट असतात त्यांना कॅमल मिल्क अगदी अमृतासारखं आहे. त्यांना म्हटलं ते ऑर्डर करा, जेवढे दिवस पुरतंय तेवढं पुरू दे, जेव्हा संपेल तेव्हा नॉर्मल गाईचं दूध चालू ठेवायचं. तर त्यांना औषधं आणि हे डाएट, फक्त दुधाचं डाएट. त्यांना 4-5 ठिकाणी इन्फेक्टिव्ह पॉकेट, म्हणजे जसे गळू होतात ना आपल्या, तसे पोटात आतनं झाले होते आणि ते सर्जिकली ते काढणार होते. तर त्याचं पूर्ण इन्फेक्शन गेलं, लिव्हर सिरोसिस गेला, पॅनक्रियाटायटिस होता त्यांना, पॅनक्रियासची सूज गेली, पोटात साचलेलं पाणी निघून गेलं आणि परवा ते आत्ता ड्राईव्ह करून गुजरातला गेले होते स्वतः. बापरे. तर एवढं त्या दुधाच्या डाएटला, हे आजाराचं उदाहरण झालं, पण डाएटला किती महत्व असतं तर औषधा एवढंच महत्व असतं.